हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कॅप राऊंड 3 साठी जाऊत का, कॅप राऊंड 3 साठी जायचं आहे का का ॲडमिशन घेऊ लागलं ते कॉलेज। तर आज आपण पाहणार आहोत, यावर डिस्कस करणार आहोत। तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर तुम्हाला अलॉट झालेलं कॉलेज नीट तुम्ही पाहायचं आहे, त्याच्या प्लेसमेंट्स रेकॉर्ड्स चेक करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि तुम्हाला ते कॉलेज योग्य वाटल्यास तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। बेटरमेंट करायचं असेल तर मी काही टिप्स सांगत आहे, ते तुम्ही लक्षात घ्या। तर हे पहा, कॅप राऊंड 2 नंतर कॅप राऊंड 3 ला जाणं फायदेशीर ठरू शकतं, पण तो निर्णय तुमच्या प्रेफरन्स लिस्टच्या तयारीवर अवलंबून असतो। तर तुम्हाला ते कॉलेज चांगलं असेल पण तुम्हाला त्याच्यापेक्षा पण भारी कॉलेज पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्ही कॅप राऊंड 3 ला जाऊ शकता, फायदेशीर ठरू शकतं। पण तुम्ही नीट विचार करूनच कॅप राऊंड 3 ला जायचं आहे। तर माझा सल्ला मी शेवटला देत आहे, निर्णय घेण्याआधी कट ऑफ PDF पाहिजे आहे, लेटेस्ट कट ऑफ PDF पाहिजे आहे कॅप राऊंड 2 ची। तर सिनियर्सकडून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि मगच बेटरमेंट किंवा कॅप राऊंड 3 ला साठी जायचं आहे, कारण एकदा घेतलेला निर्णय हा तुमचा ॲडमिशन फ्युचर ठरवतो। तर त्यासाठी तुम्ही एकदा कट ऑफ पाहून घ्यायचा आहे आणि सिनियर्सला विचारून माहिती घ्यायची आहे, बेटरमेंट करू का ॲडमिशन घेऊ। तर अशाच ॲडमिशन गाईड्स आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। धन्यवाद।